लूक याचा 2रा अध्याय 16 ते 20 इथे दाखला. लूक याचा 16वा अध्याय 19 वचन काय सांगते प्रियांनो, आपण वाचूया. लूक याचा 16वा अध्याय आणि 19 वचन. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. हा. तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे हा. आणि दररोज थाटामाटाने खाली खुशाली करीत असे. प्रियांनो, जर तुम्ही म्हणणार की येशू ख्रिस्तानं सांगितलं, एक दाखला दिला होता की सुईच्या नाड्यातून उंटाचं जाणं सोपं आहे, परंतु श्रीमंताचं स्वर्गाच्या राज्यात जाणं सोपं नाही. आता हा दाखला तुम्हाला माहित आहे प्रियांनो, लाजरस आणि त्याच्यानंतर श्रीमंत मनुष्याचा आहे. लूक याचा जर 16वा अध्याय आणि 19 पासून जर तुम्ही काही वचन वाचत, सर्व वचन आपण नाही वाचत वेळेअभावी, वचन इथं सांगते की तो श्रीमंत मनुष्य होता आणि लाजरस होता. 19 वचन इथं सुरुवात करते की जो श्रीमंत मनुष्य होता तो तलम वस्त्रे घालत होता, तो तागाची वस्त्रे घालत होता, तो जांभळी वस्त्रे घालत होता आणि खाली खुशालीत तो आपलं जीवन जगत होता. मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या. वचन सांगते की काही दिवसानंतर लाजरस मेला, त्याच्यानंतर काही दिवसानं तो श्रीमंत मनुष्य सुद्धा मेला. मेल्यानंतर लाजरसला वचन सांगते की अब्रामाच्या उराशी ठेवलं आणि वचन सांगते की जो श्रीमंत मनुष्य होता तो नरकात यातना भोगण्यासाठी गेला. तर मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या की तो श्रीमंत मनुष्य श्रीमंत होता म्हणून नरकात गेला काय प्रियानो? विचार करा की तो श्रीमंत मनुष्य श्रीमंत होता म्हणून नरकात गेला काय, किंवा लाजरस गरीब होता म्हणून नरकात गेला प्रियानो? काय वाटतंय? काय वाटतंय प्रियानो? की तो श्रीमंत मनुष्य श्रीमंत होता म्हणून नरकात गेला, का तो श्रीमंत मनुष्य श्रीमंत होता म्हणून नरकात गेला आणि तो गरीब मनुष्य गरीब होता म्हणून स्वर्गात गेला प्रियानो? तर प्रियानो, देवाचं वचन आम्हाला सांगते की कोणी गरीब असावं असं देवाची इच्छा नाही प्रियानो, प्रत्येकाने श्रीमंत असावं. परंतु याच्या जीवनामध्ये जर आपण विचार केला, याचं जीवन आणि योबचं जीवन, आज आम्ही त्याचा फरक आम्ही बघणार आहे योबच्या जीवनाविषयी आणि त्याच्यानंतर श्रीमंत व्यक्ती होता त्याच्याविषयी. वचन सांगते की तो जो व्यक्ती होता आपल्या खाली खुशालीमध्ये आपलं जे धन आहे, आपली जी संपत्ती आहे त्याच्याचमध्ये बुडून होता प्रियानो. देवाने जे त्याला संपत्ती दिले, धन दिले, आपण अनुवाद 8वा अध्याय 17-18 वचन वाचल्याप्रमाणे देवाने जी धन दिले, जी संपत्ती दिले, त्याच्या देवाला धन्यवाद न देता वचन सांगते त्याच्या खाली खुशालीमध्ये त्याच्याच गोष्टीमध्ये ते गुंतून होता. परंतु जर आपण योबचं वचन, योबचं जीवन जर बघितलं तर योबच्या जीवनाविषयी काय सांगते? योब याचा 1 अध्याय 1 आणि 3 वचन. उस देशात एक पुरुष होता. हा. त्याचे नाव योब असे होते. हा. तो सात्विक व सरळ होता. वचन इथं सांगते प्रियानो की योब हा थोर होता, श्रीमंत होता. वचन इथं सांगते की तो सात्विक सरळ होता आणि वचन सांगते देवाला भिवून वागत होता. पुढे काय सांगताय? तो देवाला भिवून वागे हा. व पापापासून दूर राही. हा. 7,000 मेंढरे, हा. 3,000 उंट, हा. बैलाच्या 500 जोड्या हा. व 500 गाढवी एवढे त्याचे धन होते. आणि तो वचन सांगते इथं योब सुद्धा होता, तो श्रीमंत होता. आणि इथं आपण जर नव्या करारामध्ये लूक याचा 16वा अध्याय आणि 19 पासून जेव्हा वचन वाचतोय त्यावेळी हा सुद्धा व्यक्ती प्रियानो श्रीमंत होता. दोघांमध्ये फरक होता. जर तो श्रीमंत मनुष्य नरकात जायचं कारण त्याचे जे पैसे होते, त्याची जी धन संपत्ती होती, त्याच्यामध्ये देवाला धन्यवाद न देता, देवाच्या आज्ञेप्रमाणे न जाता, देवावरती प्रीती न करता, देवानं जे दिलेलं धन होतं, जी संपत्ती होती त्याच्यामध्ये तो गुडला होता. चुकीच्या मार्गाने आपलं ते जीवन जगत होता. याच्यामुळे तो नरकात गेला प्रियानो. तो फक्त श्रीमंत आहे म्हणून त्यासाठी तो नरकात गेला नाही. पण तो उलट जर आपण योबचं बघते, वचन सांगतं योब पवित्र जीवन जगत होता, सात्विक जीवन जगत होता, सरळ जीवन जगत होता, पापापासून दूर होता. योबची इथे प्रॉपर्टी सांगितल्या, योबची इथे संपत्ती सांगितल्या आणि या मनुष्याविषयी सुद्धा सांगितले. तर प्रियानो, श्रीमंत व्यक्ती कोणतर आहे म्हणून नरकात जातोय असं कधीच नाही. पण तू पैसे जे आल्या त्या पैशामध्ये सुद्धा योबच्या जीवनाविषयी आम्ही वाचते की तो देवाला भिवून वागत होता, देवाच्या आज्ञेप्रमाणे तो चालत होता, देवाच्या गोष्टी तो करत होता आणि पापापासून दूर होता असं देवाचं वचन सांगते. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये जो आलेला पैसा आहे त्या पैशामध्ये आम्ही गुंतून आहे तर आमच्या जीवनामध्ये आलेला पैशामध्ये सुद्धा जसा योब देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा व्यक्ती होता, पापापासून दूर होता, सात्विक होता, सरळ होता, तसे आम्ही लोक आहोत का प्रियानो? आमचं जीवन योब सारखं आहे का आमचं जीवन त्या श्रीमंत मनुष्यासारखं आहे? येशू मग त्यासाठी म्हटले की सुईच्या नाड्यातून उंटानं जाणं सोपं आहे पण तू श्रीमंतानं जाणं अवघड आहे. प्रियानो, श्रीमंताचं जाणं अवघड आहे स्वर्गाच्या राज्यामध्ये. आमचं जीवन काय प्रियानो? देवानं जे आम्हाला धन दिले, आम्हाला संपत्ती दिली, आम्हाला ज्या गोष्टी देवाने दिल्या त्याच्यामध्येच आम्ही गुडून आहे का योब सारखं ज्या धनमध्ये असू दे, त्या संपत्तीमध्ये सुद्धा असू दे, आम्ही पापापासून दूर राहतोय, आम्ही सरळ जीवन जगतोय, आम्ही सात्विक जीवन जगतोय? हे प्रियानो आमच्या जीवनामध्ये बघूया. कारण कोणी गरीब नसावं देवाचं वचन सांगते. अनुवाद जर आपण वचन वाचलं प्रियानो, वचन इथं सांगते अनुवाद याचा 15वा अध्याय आणि 4 ते 6 जर आपण वाचलं, अनुवाद याचा 15वा अध्याय आणि प्रियानो 4 ते 6 जर वाचलं, वचन सांगते की कोणी गरीब नसावं असं देवाची इच्छा आहे. प्रत्येकाला पैसे असले पाहिजे त्याच्या गरजा भागवण्यासाठी, परंतु आम्ही त्याचा वापर कसा करतोय किंवा आम्ही त्याच्या गोष्टीमध्ये कसं राहतोय? वाचा प्रियानो आपण अनुवाद याचा 15वा अध्याय 4थं वचन.
तरी पण तुमच्यामध्ये कोणी दरिद्रे असणार नाही, हा कारण तुमचा देव परमेश्वर हा. जो देश तुम्हाला वतन करून घ्यावा म्हणून देत आहे Yes. त्यात तो तुम्हाला अवश्य आशीर्वाद देईल. होय. मात्र तुझा देव परमेश्वर हा. याची वाणी तू मनपूर्वक ऐकली वचन पाहिजे. इथं सांगते प्रियानो, 4 वचन की तुमच्यामध्ये गरीब कोणी असावं अशी देवाची इच्छा नाही. जो देश तुम्हाला देता इस्रायल लोकांना सांगत आहे तुम्ही तिथं वतन घ्या, परंतु देवा म्हणतोय तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐक. आज आमच्या जीवनामध्ये प्रियानो देवाने जे आम्हाला धन संपत्ती दिल्या, देवाची इच्छा नाही की आम्ही गरीब असावं, परंतु या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही असताना आमच्याकडे आलेले धन संपत्तीमध्ये आम्ही पवित्र जीवन जगणारे लोक आहोत काय, देवाचे सात्विक जीवन जगणारे लोक आहोत काय, देवाचं ते देवाला आम्ही देणार लोक आहोत का, आमची वेळ देवाच्या सांध्यामध्ये आम्ही घालवते का, पैसे मिळण्यासाठी प्रॉपर्टी मिळण्यासाठी आम्ही लबाडी करतोय, आम्ही दुसऱ्याने पैसे मिळवतोय. देवाचं वचन आम्हाला सांगते की जे काही देवाने दिले, जे काही दिले त्याच्यामध्ये आम्ही आनंद केला पाहिजे आणि देवापासून आले म्हणून देवाला आम्ही गौरव केला पाहिजे. त्याने तो वचन सांगते की तू आपला पैसा व्याजान लावू नको, दुसऱ्याने तू धन मिळवू नको. आणि श्रीमंत जो लाजरस बरोबर होता तो श्रीमंत आणि योब याच्यामध्ये हा फरक आहे. योब सात्विक होता, देवाच्या इच्छेप्रमाणे चालत होता. हा श्रीमंत मनुष्य जे पैसे होते, जे धन संपत्ती होते त्याच्यामध्येच गुण होता. तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये देवाने दिलेले धन संपत्तीमध्ये त्याच्यात आम्ही घडलेलं आहे का प्रियानो. वचन पुढे काय सांगतंय, अनुवाद याचा 28 अध्याय आणि 12 वचन, अनुवाद याचा 28 अध्याय आणि 12 वचन काय सांगते प्रियानो. परमेश्वर तुझ्यासाठी हा आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून हा. तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडेल. इथं वचन सांगते की परमेश्वर म्हणते तुझ्यासाठी मी आपलं आकाश उघडून योग्य ऋतूत पाऊस पाडीन, किंवा मी तुला धन संपत्ती देईन, ज्या तुझ्या आवश्यकता आहे ते मला ठाऊक आहेत, मी सगळ्या गोष्टी तुला देईन. देवाचं वचन इथं सांगतंय. पुढं काय सांगते प्रियानो, व तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल. देवा म्हणतो तुझ्या सर्व हातच्या कामाला मी बरकत देईन. पुढं तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, हा. पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे इथं लागणार हे नाही. महत्वाचे प्रियानो वचन सांगते की तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, पण तू कुणाकडनं उसने घेणार नाही. मला तुम्हाला सांगू द्या, आमच्या जीवनामध्ये असे किती लोक आहेत की इतर लोकांकडे उसने मागायला जातात. आमच्या शेजारपाजामध्ये सुद्धा लोक असतात की जरा मीठ द्या, जरा चटणी द्या, जरा दूध द्या, जरा हे द्या ते द्या, अशी लोक सुद्धा मागायतात. परंतु आम्ही सुद्धा ख्रिस्ती नात्यानं आमच्या गरजा भागवण्यासाठी आम्ही किती लोक इतर लोकांकडे उसनं मागतोय प्रियानो. देवाचं इथं वचन सांगते की तुम्ही उसनं घेणार नाही, वचन सांगते तुम्ही उसनं देणार लोक असतील. तर का आमच्या जीवनामध्ये आम्हाला उसनं घ्यायला लागतंय, का आम्हाला आमच्या गरजा भागवण्यासाठी लोकांकडे हात पसरायला लागतोय, आम्हाला मागा लागते. देवाचं जर वचन सांगते की मी तुझ्यावरती आकाशाची वृष्टी करीन, माझं कपाट उघडून तुझ्या सर्व गरजा मी भागवीन, योग्य ऋतूत पाऊस पाडीन, आणि तू उसनं घेणार नाहीस तर उसनं देणार. तर प्रियानो आमच्या जीवनामध्ये आमच्या गरजा भागवण्यासाठी आम्हाला का, किंवा आम्हाला एक व्यवसाय सुरू करायचा आहे, ते व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा प्रियानो कदाचित कधी कधी आम्हाला का उसनं मागा लागतंय. प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, का आम्हाला कर्ज काढायला लागतंय. आम्हाला घर घेण्यासाठी बाबा कर्ज काढलं ठीक आहे, आमच्या ताकदीच्या पुढे जाते, किंवा आमच्या लेकराच्या एज्युकेशनसाठी कर्ज मागवलं तर ठीक आहे, ह्या गोष्टी आहेत प्रियानो. परंतु छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा कधी कधी आम्हाला कर्ज काढायला लागते, कधी कधी आम्हाला लोकांकडे हात पसरायला लागतोय. आणि आता तर नवीन ट्रेड आलाय की गल्ली गल्लीमध्ये लोक ते गटागटातून बसून ते पैसे घेतात. तिथं एकानं सगळ्यांना पैसे भरायचं, एक पैसे जातं कर्ज घेणार आणि ते फेडत राहणार. अशी काही गटातून काय काय गोष्टी सुरू आहेत आणि भरपूर ख्रिस्ती लोक त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. भरपूर ख्रिस्ती लोक त्या गटामध्ये बसून कर्ज घेत आहेत. प्रियानो कर्ज घेणं वाईट आहे असं म्हणत नाही, परंतु काही कारणं ज्याला आहेत की त्याला आम्ही कशासाठी कर्ज घेतलं पाहिजे. परंतु जर नाही त्या गोष्टीसाठी दुःख वाटतंय. कधी कधी लोक पगार असते आम्हाला 5,000 आणि लोक 22,000चा मोबाईल घेतात हप्त्यानं. मग घरामध्ये भांडणं होतात, बायको म्हणते तिचा हप्ता भागवायचा आहे, नवऱ्याच्या पाठीमा लागतात. चांगली मग शेजारचं बघून, शेजाराने टीव्ही घेतली म्हणून मला सुद्धा त्याने किती घेतल्या, 32 इंची घेतल्या ना, मला 45 इंची टीव्ही पाहिजे आहे, मला 50 इंची टीव्ही पाहिजे. त्याने एक 2 व्हीलर घेतल्या काय, आम्हाला 2 2 व्हीलर पाहिजे आहेत. अशा गोष्टी लोकांकडे बघून, लोकांकडे लक्ष लावून आज ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये ईर्ष्येला पेटल्यासारखं जीवनामध्ये असून ख्रिस्ती लोक कर्ज काढायला लागल्यात त्या गरजा भागवण्यासाठी. एकानं चांगला ड्रेस घातला, मला पण त्याच्यापेक्षा चांगला ड्रेस दिसला पाहिजे. एकाने चांगली गोष्ट घेतली, मला पण चांगली गोष्ट आली पाहिजे. म्हणून आज ख्रिस्ती लोक, भरपूर ख्रिस्ती लोक कर्ज करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला सांगू द्या, घरामध्ये ज्या स्त्रिया आहेत, ज्या माझ्या बहिणी ऐकत आहेत, ज्या माता माझ्या ऐकत आहेत, त्या आपल्या नवऱ्याला भरपूर वेळा पाठीमागं लागून त्याला हे आणलंच पाहिजे व अनाज व उठता बसता कामाला गेल्यानंतर, कामास आल्यानंतर त्या पुरुषाला कधी कधी वाटते घरला जाऊ का नको.
तेव्हा ते दुःख जाऊ का नको, कारण गेल्यानंतर ही म्हणणार आहोत ते आणायचं आहे, हे आणायचं आहे, कर्ज काढावं, कर्ज काढावं, हे करूया. मला दुःख वाटतंय काय काय लोकांनी त्या कर्जाच्या पायी स्वतःचं घर विकलं आणि भाड्याच्या घरात ते राहतात. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये जर आम्ही ख्रिस्ती वचन सांगते तू राष्ट्रानं उसणं द्यायची, तर आम्हाला उसणं घ्यायची वेळ येते. मला तुम्हाला सांगू द्या, आम्हाला व्यवसाय जर सुरू करायचा आहे किंवा आमच्या लेकरांचं एज्युकेशन करायचं आहे किंवा आम्हाला घर घ्यायचं आहे बाबा, त्यासाठी आम्ही कर्ज केल्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण तू छोट्या छोट्या गोष्टीसाठी की 100 रुपये लोकांकडे आम्ही मागतोय, कोण 500 मागतोय, कोण 1000 मागतोय, कोण 2000 मागतोय, कोण 3000 मागतोय. पुढे आम्ही बघणार आहोत प्रियानो, अशी लोक मागत बसतात. काही कारण आहे त्याच्यासाठी, कशासाठी आम्हाला कर्ज लागते प्रियानो? या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आमचं जीवन बघूया प्रियानो. आज आम्ही बघणार आहे की आमच्या जीवनामध्ये ही कर्ज घ्यायची परिस्थिती काय येत्या, काय मुद्दे त्याच्या पुढे देवान परमेश्वरानं मला दिलेला आहेत की ते मुद्द्याचा आम्ही अभ्यास करणार आहोत, बघणार आहोत प्रियानो. मलाकी याचा 3रा अध्याय 8, 10 आणि 11 वचन. मलाकी. मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकवले आहे. असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे? दशमांश व अर्पण या संबंधाने. आम्हाला कधी कधी कर्ज काढायला लागते प्रियानो, की भरपूर ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये. आता काय काय लोक सांगतात की दशांश दिला नसला पाहिजे, 10% नाही. परंतु जर आपण पहिले करीत 9वा अध्याय आणि 7वा आणि 8वं वचन जर वाचलं प्रियानो, त्याच्यामध्ये लिहिलंय की संतोषाचं दान सुद्धा आहे. म्हणजे मला जे देवाचं वचन शिकवते देवाच्या हिशोबानं कमीत कमी 10% आहेत आणि त्याच्यानंतर संतोषाचं दान. भरपूर ख्रिस्ती लोक त्यांच्या जीवनामध्ये दशांशमध्ये क्लिअर नाहीत प्रियानो. म्हणताना कर्ज त्याच्या जीवनामध्ये प्रियानो. आमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही देवानं आम्हाला आशीर्वाद केलेला आहे, देवानं आम्हाला काम दिलेलं आहे, देवानं आम्हाला व्यवसाय केलेला आहे, आमच्या जीवनामध्ये आम्ही दशांशमध्ये क्लिअर आहे काय? कुठल्याही चर्चला तुम्ही जायत असणार, कुठल्याही चर्चला तुम्ही जॉईन असणार प्रियानो, त्या चर्चेसमध्ये तुम्ही दान आणि दशांश तुम्ही देताय काय? वचन सांगते, देवापिता म्हणते मला की 3:8 मध्ये तुम्ही मला ठकवलंय, मला फसवलंय. लोक म्हणतात प्रभू कुठल्या बाबतीत आम्ही तुला ठकवलंय आणि कुठल्या बाबतीत आम्ही तुला फसवले? देवबाप म्हणते दशांश आणि अर्पणे याच्या बाबतीत आम्ही तुम्हाला फसवले. मला दुःख वाटते, भरपूर लोक जेव्हा आम्हाला भेटतात, जेव्हा त्यांच्या समस्या सांगतात, प्रार्थना करत असताना देवबाप आम्हाला तेच शिकवतोय, सांगतोय की आम्ही आमच्या जीवनामध्ये दशांशमध्ये क्लिअर आहे काय प्रियानो? किती लोक प्रत्येक महिन्याला न चुकता दशांश देतात. मला आनंद होते भरपूर लोकांचा. काही लोकांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा काम त्यांना असताना छोटं काम होतं, पण त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये असताना सुद्धा त्यांनी न चुकता दशांश आपल्या पालकांना, आपल्या सेवकांना त्यांनी दिला प्रियानो. माझ्या जीवनाची माझी स्वतःची साक्ष आहे. ज्या दिवसापासून आता जवळजवळ मी कामाला लागून मला वाटते 12 ते 14 वर्ष झाले, ज्या दिवसापासून मला समजले दशांशचं महत्त्व काय, त्या दिवसापासून प्रियानो मी आशीर्वाद झालोय. नाहीतर 15-14 वर्षापूर्वी मला सुद्धा 300 रुपये, 500 रुपये, 1000 रुपयेसाठी लोकांना हात पसरायची आवश्यकता लागायची, गरज लागत होती. परंतु दशांश जेव्हा मी शिकलो, मी समजलो, जेव्हा द्यायला मी सुरुवात केली, पहिला देवाचं ते देवाला मी देतोय प्रियानो, आणि दिल्यानंतर आज माझ्या जीवनामध्ये मी आशीर्वादित आहे. मला कुणाकडे हात पसरायला लागत नाही प्रियानो. आता या 14 वर्षापर्यंत मी कधीच कुणाकडे हात पसरला नाही की मला या गोष्टी पाहिजे आहेत, मला हे पाहिजे, मला तुम्ही द्या म्हणून मी कधीच कुणाकडे मागितलं नाही. हे देवाचा आशीर्वाद आहे प्रियानो. आमच्या जीवनामध्ये जेव्हा मला पगार पहिला येतोय, ते पगारला मी पहिला प्रार्थना करतोय, आशीर्वाद करतोय, आणि जे दशांश पैसे आहेत ते काढतोय आणि ते पाकिटमध्ये घालून ठेवते प्रियानो, आणि ते देवाच्या सांध्यामध्ये, देवाच्या मंदिरामध्ये मी देतोय प्रियानो. आमच्या जीवनामध्ये आलेला दशांश किंवा प्रियानो वचन जर कोण म्हणेल की पहिले करीत 9, 7, 8 प्रमाणे की संतोषाचं अर्पण 10% वरती सुद्धा आम्ही देऊ शकतो प्रियानो. माझा विश्वास आहे की देवाचं वचन जे मला शिकवतंय, जर आम्ही दशांश देणार तर देवाच्या वचनाप्रमाणे, हे माझे स्वतःचे विचार नाहीत, स्वतःची डॉक्ट्रिन नाही, देवाचं वचन सांगते की मी त्या रीतीनं आशीर्वाद होणार. देवाचं वचन सांगते. पुढे वचन वाचा काय सांगते त्याच्यामध्ये. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. थँक्यू. म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही, एवढा आशीर्वाद तुम्हा करता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतिती पहा. वचन इथं सांगते, 10 वचन लिहिते की जेव्हा तुम्ही दर्शने अर्पणे माझ्या मंदिरात आणताय, देवा म्हणतोय आकाश आणि कपाट उघडून तुम्हाला आशीर्वाद मावणार नाही, एवढ्या माझ्या आशीर्वादाची मी तुमच्याकडे भरभराट करेन, एवढा आशीर्वाद मी तुम्हाला देईन, एवढं मी तुम्हाला आशीर्वादित करेन प्रियानो. तर दशांश अशी गोष्ट आहे की आम्ही दिली पाहिजे. पुढे जर 11 वचन काय सांगते प्रियानो. 11 वचन, तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये. देवाचं इथं वचन सांगते की तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये. म्हणजे जे तुम्ही शेतामध्ये पेरला असेल
त्याच्यानंतर काम केल्यानंतर किंवा व्यवसाय केल्यानंतर जे धन तुमच्यामध्ये हातात आलेलं आहे त्याची नासाडी होऊ नये, त्याचा योग्य वापर जाऊन शिल्लक राहिलं पाहिजे, त्याची बचत झाली पाहिजे. नाहीतर ते आलेलं पैसे आम्ही काय करतोय, इकडनं पैसे आलेत दवाखान्यामध्ये, त्याच्यानंतर आमच्या ज्या गरजा एवढ्या वाढतात की कदाचित शेवटच्या काळामध्ये मन तेंडला आमच्याकडे पैसे नसतात. आणि पहिल्यापासून एक रूढीपर्यंत चालत चाले की महिना अखेर आहे बघा, महिना अखेर आहे, महिना अखेर आहे हो ब्रदर, महिना अखेर आहे, सिस्टर महिना अखेर आहे, बायको म्हणते अहो हे आणायचं आहे, गप ग जरा महिना अखेर आहे, पोरगं म्हणतात पप्पा हे पाहिजे, गप रे जरा महिना अखेर आहे. मला तुम्हाला सांगू द्या, देवावरती विश्वास ठेवता तो जिवंत देव आहे. आणि ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये महिना अखेर कधी नसला पाहिजे, कधीच महिना अखेर नाही. प्रत्येक दिवशी, प्रत्येक महिन्याला, कुठलाही दिवस असू दे ते आशीर्वादित असले पाहिजेत. का देवाने त्यांना आशीर्वादित केले प्रियानो, आशीर्वादित लोक आम्ही आहे. देवापिता मला की 3:10 मध्ये सांगतोय, मी माझा आकाश कपाट उघडून तुम्हाला मावनाने आशीर्वाद देईन. आमच्या जीवनामध्ये जर पैशाचा आज आशीर्वादित नाही आहे, सुरुवात आम्ही आज करत आहोत प्रियानो की आज आम्ही दशांशमध्ये क्लिअर नाही. जे देवाचं ते देवाला आम्ही देत नाही. पुढे सांगते की देवा जेव्हा तू माझ्या मंदिरात दशांशाची जे तुझे पीक आहे, जी नासाडी करणारे देवापुढे मी त्याला शाप, मी त्याला धमकावीन, मी त्याला तुझ्यापासून दूर करीन. पुढे काय सांगते वचन, म्हणून ती खाऊन टाकणाऱ्यास मी तुम्हासाठी धमकावीन. देवापुढे जे तुझं धन आले, जी संपत्ती आले ती खाऊनच टाकते. देवापुढे मी त्याला धमकावीन, तुमच्यापासून दूर करीन. आमच्या जीवनामध्ये प्रियानो जो पैसा येतोय, भरपूर लोकांच्या जीवनामध्ये आलेला पैसा दवाखान्यासाठी जातोय प्रियानो, दवाखान्यासाठी जातोय. इकडनं येतोय पैसा आणि आम्हाला दवाखान्यात तो पैसा घालायला लागतोय. वचन सांगते यशया 53:4 मध्ये येशू ख्रिस्ताने सर्व व्याधी आमचे त्यामध्ये स्तंभावरती घेतलेले आहेत आणि आम्ही पेनो आजारी पडणं हे आमच्या जीवनामध्ये गोष्टी सुरू होतात. आणि आलेला पैसा आमच्या दवाखान्यामध्ये जातोय. कारण प्रियानो कधी कधी आम्ही लबाडीने मिळवलेला पैसा असतोय, आम्ही व्याजाने फिरून पैसा मिळवला असतोय, आम्ही दुष्टाई मिळून केलेला पैसा असतोय आणि तो पैसा आमच्या जीवनामध्ये टिकत नाही प्रियानो. इथं वचन सांगते की देवा म्हणते मी आकाश कपाट उघडून तुम्हाला आशीर्वाद करीन, जे दशांश आणि अर्पण तू माझ्या मंदिरात आणशील तेव्हा प्रियानो. जर आपण पहिले करीन त्याचं 9 आणि 7 8 वचन वाचलं तर काय सांगते प्रियानो, आपल्याच खर्चाने शिपाईगिरी करतो असा कोण आहे, द्राक्ष मळा लावून त्याची फळ खात नाही असं कोण आहे. इथं वचन सांगते की द्राक्ष मळा आम्ही लावतोय परंतु आमचं फळ खायला तिला मिळत नाही, किंवा आम्ही जे कष्ट करतोय ते कष्ट केल्यानंतर त्याचा उपभोग घ्यायला आम्ही मिळत नाही. तर प्रियानो दशांश देवाच्या मंदिरात आणला पाहिजे. कारण दुसरे करीन त्याचा 9 अध्याय आणि 7 8 जर वचन आपण वाचलं देवाचं, इथं वचन सांगते की संतोषानं आणलेलं अर्पण, संतोषानं देणारा देवाला आवडतो. दुसरे करीन त्याचा 9 अध्याय 7 आणि 8 वचन, दुसरे करीन त्याचा 9 अध्याय 7 आणि 8 वचन. थँक्यू फादर. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे. वचन इथं सांगते की प्रत्येकाने आपल्या मनात ठेवल्याप्रमाणे द्यावे. कारण आपण कोलगेट लावतोय, तुम्हाला माहित आहे जे कोलगेट आम्ही लावतोय त्या भावाची साक्ष आहे की त्याचा जो प्रॉफिट येतो त्याच्यामधलं 95% म्हणजे 95% देवासाठी तो देतोय प्रियानो. म्हणजे समजा तर त्याला 10 लाख रुपये जर त्याचा फायदा झाला तर 9.5 लाख रुपये देवाच्या मंदिरासाठी, देवाच्या कामासाठी तो देतोय प्रियानो. आणि 50,000 ठेवते म्हणताना आज कुठेही जावा, आम्ही गेलो तर खेडेगावमध्ये गेलो तिथं पेस्ट कुठली असू दे, लोक म्हणतात कोलगेट द्यावं, ते कुठली असू दे, क्लोजअप असू दे, ते सिबाका असू दे, ते डाबरलाल असू दे, कुठले असू दे, पण लोक म्हणतात कोलगेट द्यावं. कारण प्रियानो त्यांची ॲडव्हर्टाईज देव करायला लागलाय, देव त्यांना उभा करायलाय. तर वचन सांगतं जर आपण बघितलं प्रियानो अनुवाद 28:13 मध्ये देवा म्हणतो मी तुला खाली नाही तुला मी वर करणार. जर देवाच्या आज्ञेप्रमाणे नियमाप्रमाणे आम्ही चालणार आहे. मला परत तुम्हाला सांगू द्या, कुणी गरीब असावं देवाची इच्छा नाही, कुणी इतरांकडे हात पसरावा असं इच्छा नाही प्रियानो. 1 पेत्र 2 अध्याय वचनामध्ये सांगते की तुम्ही राजवंश लोक आहात, राजाची लोक आम्ही आहे प्रियानो. तू दुःखाची वेळ आली की आम्ही लोकांकडे हात पसरतोय, आम्हाला कर्ज काढायला लागतंय, आम्हाला लोकांकडे मागा लागतंय. वाचा प्रियानो, सिस्टर पुढे वाचा. 2 करिंथ 9 अध्याय 7 आणि 8. दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये. दुःखी मनानं द्यायला पाहिजे हो, नाही दिलं तर देवाचा सेवक काय म्हणेल, पाळक काय म्हणेल, द्यायला पाहिजे हो, देऊया. नाहीतर विचारतील, नाही कटकट करतील, नाही बोलणार नाहीत, नाही रुसणार. वचन सांगते मनात ठेवल्याप्रमाणे, दुःखी मनानं नाही, आनंदानं, संतोषानं. वचन सांगते संतोषानं देणारा देवाला आवडतोय. कायनाने हाबेल आम्हाला माहित आहे प्रियानो, सगळ्यात पहिलं अर्पण जेव्हा तिने आणलं, वचन सांगते हाबेलनं देवासाठी उत्तम घेऊन आला. कायन विषय सांगते की कायनं काय आणलं होतं, काही तर द्यायचं म्हणून ते घेऊन आला. वचन सांगते प्रियानो हाबेलाचं अर्पण देवानं मान्य केलं. वचन सांगते संतोषानं देणारा, हे देवानं मला दिले, माझी धन, माझी संपत्ती, माझी प्रॉपर्टी जे काय आहे प्रभू तू मला दिलेस,
आणि तुझ्या मंदिरामध्ये मी घेऊन येणार, तुझ्या मंदिरामध्ये मी येणार, तुझ्या मंदिरामध्ये चढवणार, तुझ्या वेदीवरती मी चढवणार. परमेश्वर त्याच्याद्वारे तू आनंदित होशील. प्रियाने तो वचन सांगते, पौल म्हणते करिंथकराच्या पत्रामध्ये, व संतोषाने देणारा देवाला आवडतोय, तो प्रिय आहे. पुढे काय सांगते सिस्टर? कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. होय. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे. प्रियानो, हे वचन सगळ्यात महत्वाचं. जेव्हा मी संतोषाने आणतोय, इथं नवं वचन सांगते, संतोषाने जेव्हा मी आणतोय, सर्व प्रकारची कृपा. या कृपेला इथं लिमिट दिलं नाही. एक प्रकारची कृपा, दोन प्रकारची कृपा. देवाचं वचन सांगते सर्व प्रकारची कृपा. तुमच्या आरोग्यदानासाठी असू दे, तुमच्या लेकराच्या एज्युकेशनसाठी असू दे, तुमच्या कुठल्याही गोष्टीसाठी असू दे, देवाचं वचन सांगते सर्व प्रकारची कृपा करण्यासाठी. पुढे काय वचन सांगते? देव समर्थ आहे. देव समर्थ आहे. ज्या देवावरती तुम्ही विश्वास ठेवलाय प्रियानो, तो दुर्बळ नवं. ज्या देवावरती तुम्ही विश्वास ठेवते तो मेलेला नवं. जो देवावरती विश्वास ठेवला त्याला ऐकू येत नाही असं नाही. ज्या देवावरती विश्वास तुम्ही ठेवलाय, तुमच्या समस्या, तुमच्या प्रॉब्लेम्स त्याला माहित आहेत असं नाही. पण वचन सांगते की जो देव समर्थ आहे तुम्हाला प्रत्येक तुमच्या फायनान्स मधून बाहेर काढण्यासाठी, तुमच्या प्रत्येक आर्थिक ज्या अडचणी येतात त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ते समर्थ आहे. प्रियानो, देवाचं वचन सांगते संतोषानं आम्ही घेऊन यायला पाहिजे. संतोषाने की प्रभू तू मला दिलेस, त्यातून मी तुला घेऊन आलोय. पण म्हणतोय घेण्यापेक्षा देण्यात आनंद आहे, घेण्यापेक्षा देण्यात आनंद आहे. आमच्या जीवनामध्ये देवाचं ते देवाला आम्ही नेहमी देणार लोक पाहिजे. देवाचं ते देवाला संतोषानं देणार जे आम्ही लोक होणार. देवाचं वचन सांगतंय नव्या वचनामध्ये सर्व प्रकारची कृपा, सर्व प्रकारची कृपा. राबा साखात सोथोर यसे बारा बाबा, सर्व प्रकारची कृपा प्रभू येशूच्या नावामध्ये. रे बाथुरिया सेके तेरे मशाबाराबा, सर्व प्रकारची कृपा, सर्व प्रकारची कृपा, सर्व प्रकारची कृपा प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये रिलीज करतो बाप्पा. रिलीज करतो, रिलीज करतो, रिलीज करतो, रिलीज करतो, रिलीज रिलीज रिलीज. प्रत्येक गरिबी आम्ही बांधतो येशूच्या नावामध्ये. प्रत्येक गरिबी जे कृपासाठी वाट बघायला आहेत, येशूच्या नावामध्ये सर्व प्रकारची कृपा येशूच्या नावामध्ये सुरुवात झालेली आहे. सुरुवात झालेली आहे प्रियानो. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाच्या सानिध्यामध्ये येऊन देवाचं अर्पण जे देवाला आम्ही देतोय काय